डिसेंबर महिना सुरू झाला की सुरू होतात ते म्हणजे क्रिसमसचे वेध आणि मुलांना चॉकलेट खायला आणि केक खायला खूप आवडतात आणि त्यातला जर केक आपण घरी बनवला तर आज आपण चॉकलेट लावा केक बनवतोय. चला रेसिपीला सुरुवात करू. एका बाउलमध्ये ना मी पाववाटी इतकी पिठी साखर घेतली, पाववाटी इतकं वितळून घेतलेलं बटर घेतलं. आता साखर आणि बटर आपण सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायची. साखर पूर्णपणे विरघळली गेली. आता आपण याच्यावरती एक चाळण ठेवायची आणि ह्यामध्ये अर्धी वाटी इतका मी मैदा घातलाय. 3 टेबलस्पून इथं बघा मी कोको पावडर घातलेली आहे. पाव चमचा आपण याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घातलं. आता हे सगळं बघा चाळणीनं चांगलं मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून जर काही गाठी किंवा असतील तर त्या पूर्णपणे सेपरेट होतील. आता हे संपूर्ण सगळं बघा चांगलं असं मी मिक्स करून घेतलं. हे सगळं चांगलं मिक्स झालं की आता आपण ह्याच्यामध्ये पाववाटी इतकं दूध वापरतोय. हे पण सगळं चांगलं असं फेटून घ्यायचं. जेव्हा केव्हाही आपण केकच्या रेसिपी बनवतो तेव्हा एकाच दिशेने नेहमी आपलं जे पीठ किंवा बॅटर असते ते चांगलं फेटून घ्यायचं. त्यामुळे काय होतं ह्याच्यामध्ये चांगली अशी हवा भरली त्याने आपला जो केक आहे तो खूपच जास्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी पण बनतो. तर आपला बघा हे बॅटर अगदी छानपैकी तयार झालेलं आहे. आता केकचं बॅटर तयार झालं. आता ज्या भांड्या किंवा ज्या वाटीमध्ये आपल्याला केक करायचं त्या वाट्यांना इथं बघा मी थोडंसं बटर लावून घेतलं होतं. ह्यामध्ये आता आपण थोडंसं असं बॅटर घालून घेऊयात. तुम्ही ना इथं चहाचे कप किंवा मग कोणतेही एखादे छोटे बाउल जरी वापरलं तरी पण चालू शकेल. ह्यामध्ये थोडेसे मी चॉकलेटचे तुकडे घातलेले आहेत. आज आपण चॉकलेट लावा केक बनवतो त्यामुळे मी चॉकलेट इथं वापर केला आहे. तुम्ही त्या डेअरी मिल्कची कॅडबरी पण वापरू शकता. वरून थोडंसं ना पुन्हा थोडंसं बॅटर घालून घ्यायचं, ज्यामुळं आपला जो केक आहे हा छान बेक झाला की आतून मस्त चॉकलेट असं मस्त बाहेर येतं. आता हे छान टॅप करून घेतलं. तोपर्यंत गॅसवरती एका कढईमध्ये मी प्रीहीट करायला ठेवलं होतं. त्यामध्ये आता आपण ह्या ज्या वाट्या त्या ठेवून घ्यायच्या आणि गॅस मध्यम करून साधारणपणे 20 मिनटं आपण हा केक चांगला बेक करून घेतला. 20 मिनिटांना तुम्ही पाहू शकता केकला छान असे क्रॅक्स आलेत, म्हणजे केक अगदी मस्तपैकी असा बेक झालेला आहे. थंड झाल्यानंतर हा केक काढून घेतला. अगदी जसा विकत मिळतो तसाच माझा हा चॉकलेट लावा केक घरी बनवून तयार झाला होता. तर कसा झाला आहे हे नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा.